हा क्वेश्चन MPSC राज्यसेवा प्री 2021ला विचारलेला. खालीलपैकी कोणाची आयोनायझेशन एनर्जी जास्त असते? याचा आन्सर काय आहे? मॅग्नेशियम 2+. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असते? आपला जो अणू असतो ॲटमच्या सेंटरला काय असते? केंद्रक असतो, त्याला म्हणायचं न्यूक्लियस. आणि बाहेरच्या शेलमध्ये म्हणजे कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता त्या केंद्रकाने काय केलेलं असते? त्या इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनं घट्ट पकडून धरलेलं असते. सपोज आपल्याला काय करायचं, तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, तर काहीतरी एनर्जीची गरज असेल, त्या एनर्जीला काय म्हणायचं? आयोनायझेशन एनर्जी. आणि जो हा इलेक्ट्रॉन असतो तो कसा पाहिजे? आयसोलेटेड पाहिजे, गॅसेस फॉर्ममध्ये पाहिजे आणि न्यूट्रल पाहिजे. आयसोलेटेड म्हणजे काय? एकटा पाहिजे. न्यूट्रल म्हणजे काय? चार्ज नसला पाहिजे. ही रिॲक्शन कशी असतात? एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये उष्णता काय करतोय? ग्राह्य करतोय. मॅग्नेशियमच्या केसमध्ये काय असते? मॅग्नेशियममधून आपण एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, मॅग्नेशियमवरती प्लस चार्ज झाला. आता त्या केंद्रकापासून मॅग्नेशियमचा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला आहे, तर तो केंद्रक असणार, तो काय करणार? जास्त फोर्स लावणार आपल्याकडील इलेक्ट्रॉन जाऊ नये म्हणून. मग आपल्याला दुसऱ्या केसमध्ये जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर जास्त एनर्जी लागणार. त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार? मॅग्नेशियम 2+. जसं जसं आपण एक एक स्टेप पुढे जाऊ तसं तसं याची एनर्जी जास्त होत जाणार. त्यामुळे याचा आन्सर येणार मॅग्नेशियम 2+.